सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आपल्या सर्वांचं ह्या फेसबुक लाईव्हमध्ये मी हार्दिक स्वागत करतो। प्रबुद्ध टीव्हीचे संस्थापक आदरणीय उपासक प्रवीण जामनिक सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीनिमित्त 15 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करण्याचा एक सम्यक संकल्प केला होता। त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 9 एप्रिल रोजी मी आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो ग्रंथ होता द रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती, या ग्रंथाचं विवेचन मी आपल्यासमोर मांडण्यासाठी उपस्थित आहे। सर्वप्रथम आपण ह्या ग्रंथाचा आराखडा समजून घेणं फार आवश्यक आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहे त्या ग्रंथामध्ये केवळ 13 प्रकरणच 13 आपल्याला उपलब्ध आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी सदर ग्रंथाचा जो आराखडा केला होता तो आराखडा खंड क्रमांक 3 मध्ये महाराष्ट्र शासनाने छापलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या पुस्तकाची, ह्या ग्रंथाची रूपरेषा जेव्हा मांडली होती त्या रूपरेषेमध्ये जर आपण बघाल तर जवळपास हा ग्रंथ 7 खंडामध्ये आणि 41 प्रकरणं असा संकल्प बाबासाहेबांनी केला होता। परंतु दी बुद्धा अँड हिज धम्मा ह्या ग्रंथाला प्रायोरिटी दिल्यामुळे हा ग्रंथ अपूर्ण राहिला। त्यामुळे 41 प्रकरणं आज आपल्याला उपलब्ध नाहीत, पैकी केवळ 13 प्रकरणंच आपल्याकडे आज उपलब्ध आहेत। याचा अर्थ रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया हा जो ग्रंथ आज उपलब्ध आहे हा केवळ बाबासाहेबांनी जो नियोजित ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला होता त्यातील केवळ 30% 30%च आपल्याकडे आज उपलब्ध आहे। आता हा जो 30% उपलब्ध आपल्याकडे असलेला ग्रंथ आहे याच्यामध्ये एकूण 13 प्रकरणं आहेत। ह्या 13 प्रकरणांचं भाष्य विवेचन वेळेच्या अभावी, कारण केवळ 1 तासामध्ये मला हे विवेचन मांडायचं असल्यामुळे एक समग्र विवेचन, समग्र भाष्य आपल्यासमोर मी मांडू शकणार नाही। त्यामुळे केवळ एक आढावा, एक संक्षिप्त विवेचन, एक संक्षिप्त भाष्य आपल्यासमोर मांडण्याचा ह्या ठिकाणी मी प्रयत्न करेन। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे अशी की रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया ह्या ग्रंथाचं महत्त्व विशद करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा ह्या ग्रंथाला जी प्रस्तावना लिहिली होती 15 मार्च 1956ला, ती प्रस्तावना आपल्याकडे उपलब्ध आहे। त्या प्रस्तावनेतील एक भाग खंड क्रमांक 20 मध्ये देखील उपलब्ध आहे। बाबासाहेब काय म्हणाले की आय मे मेन्शन दॅट दिस इज वन ऑफ द 3 बुक्स विच विल फॉर्म अ ग्रुप फॉर द प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ बुद्धिझम। द अदर 2 बुक्स आर बुद्धा और कार्ल मार्क्स अँड सेकंड रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया। म्हणजे बौद्ध धम्माचं योग्यरित्या आकलन जर आपल्याला व्हायचं असेल तर दी बुद्धा अँड हिज धम्मासोबत आपल्याला कार्ल मार्क्ससुद्धा समजून घ्यावा लागेल आणि त्याचबरोबर प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती देखील समजून घ्यावे लागेल। तेव्हाच प्रॉपर अंडरस्टँडिंग, योग्यरित्या आकलन धम्माचं होईल, असं बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेलं आपल्याला दिसेल। याचा दुसरा अर्थ असा आहे की केवळ द बुद्धा अँड हिज धम्मा वाचूनच आपल्याला बौद्ध धम्माचं आकलन होणार नाही। त्यासाठी म्हणून हे 2 ग्रंथ देखील आपल्याला सोबत वाचणं आवश्यक आहे। रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशनच्या बाहेर देखील बौद्ध धम्माचा जो पाडाव झाला, बौद्ध धम्माचा जो ऱ्हास झाला, याची कारणं बाबासाहेबांनी म्हणजे ह्या ग्रंथामध्ये तर दिलेलीच आहेत, याच्या व्यतिरिक्त देखील दिलेली आहेत त्यांच्या भाषणांमध्ये। तर ती जवळपास खंड क्रमांक 18 भाग 3 मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत। त्यातील 6 कारणं मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि त्यानंतर आपण द रेव्होल्यूशन काउंटर रेव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया या ग्रंथाच्या विवेचनाकडे वळूया। बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ग्रंथाच्या बाहेर जी कारणं दिलेली आहेत त्यापैकी पहिलं कारण आहे, जे कारण बाबासाहेब सांगतात की प्रतिक्रांतीचे कारण होतं की कुलदैवत, ग्रामदैवत, प्रदेश देवता इत्यादींची पूजा सम्राट अशोकांनी बंद करून टाकली होती आणि त्यामुळे काय झालं तर त्या देवतांची पूजा करणारे जे पुरोहित वर्ग होता त्यांच्यावरती फार मोठा प्रहार पडला आणि यामुळे त्यांच्या उपजीविकेला व धूर्त प्रचाराला
मोठा धक्का बसला आणि म्हणून बौद्ध धम्माचा बदला घेण्यासाठी प्रतिक्रांती झाली. हे एक कारण बाबासाहेबांनी दिलेलं आढळेल. दुसरे कारण बाबासाहेब सांगतात की ब्राह्मण पुरोहिताला ओळखण्याचं एक खूण आहे, परंतु खूण नाही ब्राह्मण पुरोहित ओळखण्यासाठी, परंतु भिक्खू कुटुंब रहित असल्यामुळे तो त्याच्या अंगावरती चिवर असल्यामुळे तो तेव्हाच लक्षात येतो. आणि सेंट्रल एशियामधले ह्या ज्या टोळ्या होत्या, रानटी टोळ्या, त्यांनी जेव्हा भारतावर आक्रमण केलं तर त्या आक्रमणाचा सर्वात मोठा फटका बौद्ध धर्माला बसला. तिसरे कारण बाबासाहेब सांगतात, वैष्णव धर्म व शैव धर्म यांच्या भडक प्रचारामुळे बौद्ध धर्म हळूहळू नाहीसा झाला. धम्माची नक्कल त्यांनी केली आणि ह्या नकलेने नाहीसी होण्याची जी क्लृप्ती त्यांनी केली होती, त्या क्लृप्तीच्या कारणामुळे देखील बौद्ध धर्माचा ऱ्हास आणि पाडाव भारतामध्ये झालेला दिसतो. चौथे कारण बाबासाहेब सांगतात की हिंदू धर्म जो ब्राह्मण धर्माचा नंतरची स्टेज आहे तो आचरण्यासाठी सोपा आहे म्हणून तो राहिला, आणि बौद्ध धर्म आचरण्यासाठी फार कठीण आहे त्यामुळे तो अस्ताला गेला. पाचवे कारण बाबासाहेब सांगतात, आणि ह्या म्हणजे हे कारण आपण लक्षात घेणं फार आवश्यक आहे. हे खंड क्रमांक 18 भाग 3 मध्ये हे कारण उपलब्ध आहे. पृष्ठ क्रमांक 206 वर बाबासाहेब सांगतात की बौद्ध धर्माचा पाडा होण्यासाठी, ऱ्हास होण्यासाठी आणखीन एक जण जबाबदार आहेत. आणि बाबासाहेब जबाबदार कोणाला धरतात तर आपल्याला आश्चर्य वाटेल, सम्राट अशोकांना धरतात. आहे ना आश्चर्याची गोष्ट? म्हणजे सम्राट अशोकांना आपण धम्म अशोक म्हणतो, त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकांची जी एक धोरण होतं, ते धोरण काय होतं तर ते वाजवीपेक्षा जास्त सहनशील होते आणि धम्माच्या विरोधामध्ये जे अधर्म होते त्या अधर्मांना प्रचार करण्याची मोकळीक त्यांनी दिली. आणि त्या अधर्मांनी वेळ जसाही त्यांना प्राप्त झाला तसंही त्यांनी नांगीवर काढून बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी प्रयत्न केला. हे देखील बाबासाहेबांनी कारण सांगितलेलं आहे. सहावं कारण देखील बाबासाहेबांनी सांगितलं की बाह्यतकारी साम्य आहे. विहाराच्या बाजूला मंदिर असतील, विहाराच्या बाजूला अनेक काही गोष्टी झाल्या असतील, लेण्या असतील, लेण्यांचे आपले अभ्यासक, अनेक आपले अभ्यासक आहेत, त्यांनी हे सगळं सप्रमाणे सिद्ध केलं आहे. तर हे बाह्यतकारी साम्य निर्माण केल्यामुळे देखील बौद्ध धर्माचा पाडा होण्यासाठी कारणीभूत ठरलं. अशा पद्धतीनं ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या बाहेर बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक 6 कारणं आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन छोटी मोठी कारणं देखील बाबासाहेबांनी सांगितलेली आपल्याला आढळतील. आता आपण मूळ ग्रंथाकडे वळूया. मूळ ग्रंथामध्ये जसं मी सांगितलं आपल्याला एकूण 13 प्रकरणं आहेत. पैकी पहिलं प्रकरण जर आपण बघाल तर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 प्रश्न उपस्थित केलेले आपल्याला आढळतील. एक की प्राचीन भारताचा इतिहास म्हणून गणला जातो तो सगळ्याचा सगळा इतिहास आहे का? दुसरं, प्राचीन भारताला इतिहास आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु तो स्वत्व हरवून गेलेला आहे. ते स्वत्व काय आहे त्याचं स्वरूप बाबासाहेब आंबेडकर ह्या ठिकाणी उघड करतात. आणि तिसरं, बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित करतात की प्राचीन भारतामध्ये काही विशिष्ट नावे येतात, देव येत असेल, असुर येत असेल, नाग येत असेल, राक्षस येत असेल, तर ह्या विशिष्ट नावांचा नेमका अर्थ काय? काय हे खरोखरच 2-2 शिंग असलेली, अंड्यातून निघणारा नाग, अशा पद्धतीनं अमानवी अशी काही गोष्टी आहेत का? तर याचा उहापोह बाबासाहेबांनी पहिल्या प्रकरणामध्ये केलेला आपल्याला आढळेल. आपल्याला आश्चर्य वाटेल, बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलंय की भारताचा इतिहास जर आपल्याला कळायचा असेल तर ब्राह्मण धर्माच्या साहित्याचा उपयोग तेवढा होणार नाही. त्यासाठी भारताचा नेमका इतिहास काढण्यासाठी, त्याचं संशोधन करण्यासाठी बौद्ध धर्माच्या त्रिपिटकाकडे आपल्याला वळावे लागेल. आणि हे जे त्रिपिटक आहे ह्या त्रिपिटकामध्ये भारताचा खरा इतिहास दडला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आढळेल. आपल्याला आश्चर्य वाटेल, 1913-1915ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला होते तेव्हा त्यांचं वय 24 होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा MAचा थेसिस होता एन्शियंट इंडियन कॉमर्स, प्राचीन भारतातील वाणिज्य. आणि त्या 1914च्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात की प्राचीन भारतातलं वाणिज्य जर आपल्याला काढायचं असेल, तो व्यापार जर आपल्याला बघायचा असेल नेमका काय होता,
तर त्यासाठी देखील ब्राह्मण धर्मग्रंथाची आपल्याला काडीचाही उपयोग होणार नाही. त्यासाठी बौद्ध धर्माकडे वळावं लागेल आणि जातक कथामधून आपल्याला प्राचीन भारताचं वाणिज्य समजून येईल. असं बाबासाहेब आंबेडकरांनी वय वर्ष 24 असताना कोलंबिया विद्यापीठामध्ये MAच्या थिसिसमध्ये प्राचीन भारताचं वाणिज्य हे मांडताना बुद्ध जातकांचा उपयोग केलेला आपल्याला आढळेल. हे खंड क्रमांक 12 मध्ये आपल्याला उपलब्ध आहे. देव कोण आहे, असुर कोण आहे, नाग कोण आहे, तर बाबासाहेब सांगतात की हे मानवी समाजच आहेत. मानवी समाजातील वर्गांना हे विशिष्ट असं नाव दिलेलं आहे, विशेषण दिलेलं आहे. ह्या एक प्रकारच्या संज्ञा आहेत, टर्म्स आहेत. आणि ह्या टर्म्सचा नेमका अर्थ काय? उदाहरणार्थ प्राच्यविद्या पंडित डॉक्टर आह साळुंखे सरांनी एक फार सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे, जगणे बदलून टाकणारं बुद्धाचे मंगलसूत्र. आणि त्यामध्ये त्रिपिटक आणि त्रिपिटक समजून घेण्यासाठी ज्या अर्थकथा असतात, अट्टकथा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरची टीका अनुटीका असते. असा हा 4 स्तरीय धम्माचं साहित्य आहे. तर अट्टकथेच्या माध्यमातून जेव्हा देव ह्या शब्दाची आपण उत्पत्ती बघतो, तर साळुंखे सरांनी स्पष्टपणे सांगितलं की बौद्ध साहित्यामध्ये येणारा जो देव हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असतो विशिष्ट समाज, विशिष्ट लोक. या अर्थाने देव हा शब्द आहे. ही कुठलीही काल्पनिक शक्ती, इमॅजिनरी शक्ती, हवेत उडणारं वगैरे असं त्याचा अर्थ नाही. म्हणून बाबासाहेब सांगतात की ब्राह्मण धर्माचं साहित्य हे केवळ मनोरंजनाचं साहित्य आहे. त्यामध्ये काय आपल्याला इतिहास सापडणार नाही. खरा इतिहास बघण्यासाठी त्रिपिटकाकडे वळावे लागणार आहे. आणि जेव्हा आपण त्रिपिटकाकडे वळू तेव्हा आपल्याला प्रकरण दुसरं जे आहे ते कळेल. ते प्रकरण दुसरं काय आहे? एन्शियंट रेजिम. प्राचीन काळातील हे जे आर्य लोक जे होते, आर्यांची जी व्यवस्था होती, आर्यांची जी साम्राज्य होतं, रेजिम होतं, व्यवस्था होती, ती नेमकी काय होती ते कळण्यासाठी आपल्याला त्रिपिटकाचा उपयोग होतो. बाबासाहेब आंबेडकर ह्या प्रकरणात सांगतात की तथागतांनी जी क्रांती केली त्या क्रांतीच्या अगोदरचा जो समाज होता, त्या समाजाची नेमकी स्थिती काय होती, ती स्थिती आपण समजून घेणं आवश्यक आहे. खोल गर्ततेमध्ये समाज बुडाला होता, विकृती पसरल्या होत्या आणि वाईट चालीरीतींचा बजबजपुरी मासली होती. हे आपल्याला ह्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आढळेल. ही जी खोल गर्तते जाणं, विकृती होणं, ह्या काय होत्या नेमक्या? तर यांना बाबासाहेब आंबेडकरांनी 10 प्रकारच्या विकृती, 10 हेडिंग्स, 10 प्रकारच्या वाईट चालीरीतींचं जे हेडिंग आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे विवेचन केलेलं आढळेल. पहिली गोष्ट काय होती? दारू. आर्य लोक दारू प्यायचे. हे बाबासाहेबांनी आता मी ह्या ठिकाणी केवळ उल्लेख करत जाईल. मला वाटतं फक्त 10 ह्या चालीरीतींचा उल्लेख करावा आणि पुढे जावं, कारण 13 प्रकरणं आहेत. पैकी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडावे असा मी एक संकल्प केलेला असल्यामुळं हे जे खोल गर्ततेमध्ये पोहोचलेला जो समाज आहे त्याचं केवळ मी आपल्याला हेडिंग सांगतो आणि पुढे जातो. दारू प्यायचा नंबर 1. नंबर 2, जुगार खेळायचा तो समाज. व्यभिचार करायचा. हा व्यभिचार उघड्यावरती व्यभिचार असायचा, तो स्वैराचार होता. 4थी गोष्ट वर्गयुद्ध होतं. 5वी गोष्ट यज्ञ होता. 6वी गोष्ट वर्णव्यवस्था होती. 7वी गोष्ट वेद प्रामाण्य होतं. ह्या वेद प्रामाण्यामुळे भारतातील लोकांची बुद्धिमत्ता अतिशय खुंटून टाकली होती. 8वी गोष्ट काय होती? तर स्त्रियांचं दास्य होतं. 9वी गोष्ट जर काय असेल विकृतीची, तर शिक्षण व्यवस्था ही एका विशिष्ट गटासाठी तिला घेरबंद केलं होतं. आणि 10वी गोष्ट काय होती? तर धर्ममार्ग जो होता त्या धर्ममार्गापासून बहुसंख्य समाजाला रोखण्यात आलं होतं. तर यज्ञ जर आपण बघाल तर 21 प्रकारचे यज्ञ होते आणि ह्या यज्ञामध्ये नरबळी देखील हे लोक द्यायचे. आज जर आपण बघाल, आघोरी हा एक प्रकार आहे वैदिक लोकांचा. त्या आघोरी प्रकारामध्ये मृत व्यक्तीचं त्याला चितेवरून उचलून दारूसोबत त्या चितेवरील अर्ध जळालेल्या मुर्द्याचे ते मांस खातात आणि हे म्हणे काय असतात? हा मोक्ष मार्ग आहे. अशा पद्धतीने ही विकृती ह्या आर्य लोकांमध्ये पसरलेली आपल्याला आढळेल. 5 प्रकारचे जीव बळी देण्यात येत असत यज्ञामध्ये. तर हे 10 प्रकार आपण जर बघितलं
तर याचं बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय खोलामध्ये आणि पुराव्यासकट, म्हणजे हवेमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या नाहीत, त्यामुळे कुठलाही जर बांधव यावरती आक्षेप घेत असेल, त्रिवर्णिकातला जरी बांधव असला आमचा, तरी याचे पुरावे आपल्याला तुमच्या पुराणामध्ये, स्मृतीमध्ये, वेदामध्ये आणि एकंदरीत सर्व धर्मसूत्रामध्ये आपल्याला आढळतील. हे बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ठिकाणी सप्रमाण सिद्ध केलेलं आपल्याला दिसेल. तिसरं जे प्रकरण आहे, ह्या तिसऱ्या प्रकरणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, हे तिसरं प्रकरण फार महत्त्वाचं आहे, आपण लक्षात घ्या की हा जो आर्य समाज होता, आर्य लोक होते किंवा आर्य संस्कृती, सभ्यता होती, सिव्हिलायझेशन होती, त्या आर्य सिव्हिलायझेशनचा जो लीडर होता, इंटेलेक्च्युअल क्लास होता, जो पुढारी वर्ग होता, प्रबुद्ध वर्ग त्यांचा जो होता, तो म्हणजे पुरोहित वर्ग, ब्राह्मण वर्ग. हा जो भटजी वर्ग होता, हा अतिशय निकृष्ट, विकृत, नैतिकताहीन बनला होता आणि अनेक व्यसनांनी व्यसनांध बनलेला हा पुढारी वर्ग होता. बाबासाहेब आंबेडकरांनी 11 प्रकारचे हे जे त्यांचे व्यसन जडलेले होते, ते 11 व्यसनं ह्या ठिकाणी मांडलेले आहेत. मनोरंजन करणे, खेळ खेळत बसणे, उंच आसन घेणे, स्वतःला शृंगारित करणे, निकृष्ट चर्चेचं कथाकथन करणे, तरकट चालवण्याचे वादविवाद करणे, उपजीविकेसाठी वाईट चालीरीतींचा उपयोग करणे, अंधश्रद्धा मार्गांचा उपयोग करणे, निकृष्ट दर्जांच्या ज्या कला आहेत त्या कलांचा जीविका चालवण्यासाठी काम करणे, भाटगिरी करून जीविका कमवणे, भविष्यवाण्या सांगून जीविका कमवणे, अशा पद्धतीनं ही जी आर्य सभ्यता होती, त्या आर्य सभ्यतेचा, आर्य रेजिमचा, एन्शियंट रेजिमचा पुढारी वर्ग असा खोल गर्ततेमध्ये बुडालेला होता. आता हा वर्णव्यवस्थेच्या अनुसार ब्राह्मण होता. केसरीमध्ये एक लेख होता, मला वाटतं त्या लेखाचा ह्या ठिकाणी उल्लेख करावा आणि पुढे जावं. हा लेख होता, त्या लेखाचं जे डेट आहे ती म्हणजे 1881, 15 व 22 मार्च. यामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकरनं हा लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं टायटल होतं ज्याचा त्याचा ब्राह्मणावर कटाक्ष का. ज्याचा त्याचा ब्राह्मणावर जे कटाक्ष का, याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला 1 जुलै बहिष्कृत भारतामध्ये दिलेलं आपल्याला आढळेल. बाबासाहेब काय सांगतात की हा वारंवार फुले शाहू आंबेडकरवादी तत्वज्ञानावरती, संघर्षावरती, कार्यकर्त्यावरती आरोप लावण्यात येतो की हे ब्राह्मण विरोधक आहेत, वारंवार ब्राह्मणांचं नाव घेतात. हे कशामुळं? तर याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. हे उत्तर आपल्याला महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या खंड क्रमांक 19 मध्ये भेटेल. बाबासाहेब काय सांगतात, पृष्ठ क्रमांक 191 वरती, तथापि ब्राह्मण वर्गावर आम्ही जो आरोप केला तो ब्राह्मण वर्ग हा सर्व जनतेचा पुढारी वर्ग आहे असे समजूनच केला होता. आमच्या मते समाजाची रचना, त्याचप्रमाणे त्याची उन्नती अथवा अवनती बऱ्याच अंशी पुढारी वर्गाच्या शिकवणीवरच अवलंबून असते. पुढाऱ्यांच्या शिकवणीप्रमाणे समाजाला वळण लागते. सबब समाजाच्या गुणावगुणाबद्दल पुढारी वर्ग जबाबदार धरला जातो. दरेक समाजात काही सामान्य आणि काही सन्मान्य लोक असतात. तसेच काही समाज सामान्य व काही सन्मान्य गणले जातात. ज्याप्रमाणे एखाद्या सामान्य व सन्मान्य अशा 2 व्यक्तीत कलह सुरू झाला तर तो कलह शमविण्याची जबाबदारी भांडणाऱ्या व्यक्तीपैकी जो अधिक सन्मान्य असतो त्यांच्यावरच लादण्यात येते. त्याच न्यायाने ब्राह्मणेतरात सुरू असलेल्या वादाचे तोंड बंद करण्याची जबाबदारी ब्राह्मण वर्गावरच येते. कारण हिंदू समाजाचे पुढारपण फार प्राचीन काळापासून ब्राह्मण वर्गाकडे आलेले आहे. हे कोणासही नागपूल करता यावयाचे नाही. यास्तव पुढारपणाची जी अनुषंगाने जी जबाबदारी ब्राह्मणावरती येते, त्यापासून होणाऱ्या आरोपास तो वृथा आरोप, खोटा आरोप आहे असं त्यांना म्हणता यावयाचे नाही. आपण हिंदू समाजाचे पुढारी आहोत. ब्राह्मण वर्गास मान हवा असेल तर त्याने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे व जबाबदारी ओळखायची नसेल तर पुढारपण सोडून शूद्र किंवा अतिशूद्रामध्ये सामील झालं पाहिजे. याशिवाय दोषारोप टळणार नाही. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी
हा जो वर्ग होता, हा ब्राह्मण वर्ग, ह्यावरती का टीका करावी याचं उत्तर ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आढळेल. तर प्राचीन जे रेजिम होतं, आर्य सभ्यता होती, ह्या आर्य सभ्यतेचा जो हा वर्ग होता, इंटेलेक्च्युअल क्लास, सो कॉल्ड लीडर, हा अतिशय विकृत, व्यसनांध बनला होता. आणि त्यामुळे एकंदरीत सर्व समाज हा काय झाला होता, तर निकृष्ट अवस्थेला गेला होता. हे प्रकरण 3 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आपल्याला आढळेल. प्रकरण क्रमांक 4 जे आहे, हे देखील अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. सुधारक आणि त्यांचे भवितव्य, रिफॉर्मर्स अँड देअर फेट. त्रावणकोरचे दिवाण होते सर माधवराव, टी माधवराव. त्यांचा नंतर ते इंदोर आणि बडोद्याचे देखील दिवाण बनले होते. तर हे जे टी माधवराव अतिशय विद्वान व्यक्ती, त्यांचं एक वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या 4थ्या प्रकरणामध्ये उद्धृत केलेलं आहे. ते काय म्हणतात, बाबासाहेबांनी त्यांचं वाक्य उद्धृत केलं. टी माधवराव म्हणतात की जगाच्या पाठीवर असा कुठलाही समूह नाही जसा हिंदू समूह आहे, जो राजकीय अरिष्ट जे आहे याच्यापेक्षा स्वनिर्मित, स्वस्वीकृत, स्वतःवर ओढून घेतलेल्या वाईट अपप्रवृत्तीने ग्रासलेला आहे. असा कुठलाही समाज या पृथ्वी तलावरती नाही. आणि म्हणून सुधारणेची आवश्यकता जी आहे ही प्रतिपादित का केली, तिचं कारण काय होतं, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकरण क्रमांक 4 मध्ये तथागत गौतम बुद्धांचं संक्षिप्त चरित्र दिलेलं आपल्याला आढळेल. ह्या संक्षिप्त चरित्रामध्ये एक फार महत्त्वाची बाब आहे. ती बाब आपण समजून घेणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की तथागत गौतम बुद्धांचं जे वेळापत्रक होतं, जे दिवसाचे जे कार्य होतं, ते कार्य 2 कारणांसाठी, 2 प्रमुख कार्यासाठी विभाजित झालं होतं, विभागलं गेलं होतं. पहिल्या भागामध्ये तथागत गौतम बुद्ध ध्यान समाधी मार्गाने फीडिंग द लॅम्प ऑफ हिज ओन, दीप प्रज्वलित ठेवायचे. आणि दुसऱ्या भागामध्ये ॲक्टिव्ह प्रिचिंग, कृतीप्रवण प्रवचने, संदेश उपदेश द्यायचे, सूक्ष्म अभिधम्माचा उपदेश द्यायचे. ॲडव्हान्स्ड जे व्यक्ती होते त्यांना तो उपदेश अर्थात असायचा. भिक्खू संघाचे विनय नियम असतील ते निर्गमित करणे, विनय नियमाचा भंग करणाऱ्यांची खरडपट्टी काढणे, राजा असेल, शेतकरी असेल, विरोधक असेल, ह्या सर्वांच्या भेटी घेणे. अशा पद्धतीनं दिवसाचा जो दुसरा भाग होता त्यामध्ये ॲक्टिव्ह प्रिचिंग बाबासाहेब आंबेडकर सांगतात तथागत करायचे. त्यांनी ब्राह्मणांसोबत चर्चा केल्या, राजांसोबत चर्चा केल्या, मंत्र्यांसोबत चर्चा केल्या. आणि एकंदरीत तथागतांचं जे संक्षिप्त चरित्र बाबासाहेब मांडतात, हे संक्षिप्त चरित्र मांडल्यानंतर बाबासाहेब सांगतात की तथागतांनी जे प्रतिपादन केलेलं तत्त्वज्ञान होतं, त्या तत्त्वज्ञानाकडे, त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे सर्व लोक आकर्षित झाले. ते सर्वांसाठी प्रिय बनले, कारण त्याचा जन्मच बहुजन हिताय बहुजन सुखायसाठी झाला होता. आणि त्यांचं जे तत्त्वज्ञान होतं ते तत्त्वज्ञान माणसाच्या हिताचं, लोककल्याणाचं होतं. आणि त्यामुळे ज्यांच्यासोबत तथागत गौतम बुद्ध चर्चा करायचे, त्यांनी जे तत्त्वाचं प्रतिपादन केलं होतं ते सगळे तथागतांकडे आकर्षित झालेले आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल. बाबासाहेब सांगतात त्यांचा धम्म दावानलासारखा, वाईल्ड फायर सारखा पसरला. तो भारतातच नाही तर त्या काळामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये तो पसरला. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर डोनाल्ड ए मॅकेन्झी यांच्या ग्रंथाचा ह्या ठिकाणी संदर्भ दिला आहे. तो पृष्ठ क्रमांक 167 वरती उपलब्ध आहे, व्हॉल्यूम 3 मध्ये. बुद्धिझम इन प्री ख्रिश्चन ब्रिटन, म्हणजे तिथले जे सेल्टिक लोक होते तिथपर्यंत बौद्ध पसरला होता, असं ह्या ठिकाणी बाबासाहेबांनी प्रतिपादन केलेलं आढळेल. इतक्या जलद गतीनं ज्या धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला, त्या प्रचाराचं कारण काय, तर अर्थात तथागतांचं व्यक्तिमत्व, त्यांचं लोककल्याणकारी तत्त्वज्ञान. आणि तथागत बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भगवान बुद्धांचा जन्म जेव्हा झाला तेव्हाची आर्य जी सभ्यता होती तिची परिस्थिती आपण जी बघितली, त्यांनी त्यामध्ये क्रांतिकारक बदल करण्यासाठी
परिवर्तनासाठी जे जे म्हणून केलं तथागत गौतम बुद्धांनी, त्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी 2 प्रश्न उपस्थित करून विश्लेषण केलेलं आपल्याला आढळेल, भाष्य केलेलं आपल्याला आढळेल. बाबासाहेब आंबेडकर पहिला प्रश्न उपस्थित करतात, व्हॉट वर द चीफ प्लँक्स इन हिज रिफॉर्म्स. तथागतांच्या त्या सुधारणेच्या फळीमध्ये प्रमुख फळी नेमकी काय होती. आणि दुसरं, टू व्हॉट एक्सटेंट डिड ही सक्सीड इन हिज रिफॉर्म मुवमेंट. की तथागत गौतम बुद्ध त्यांच्या ह्या सुधारणेच्या ह्या चळवळीमध्ये कितपत सफल झाले, असं देखील बाबासाहेब आंबेडकरांनी हे 2 प्रश्न उपस्थित केले. आणि याचं विवेचन आपल्याला पुढे बाबासाहेबांनी केलेलं आढळेल. त्यामुळे चॅप्टर नंबर हे जे 4थ्या क्रमांकाचं जे प्रकरण आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे सूक्ष्मपणे वाचणं म्हणून फार आवश्यक आहे. पहिलं, तथागत गौतम बुद्धांनी त्यांचं जे चीफ प्लँक होतं, प्रमुख फळी होती त्यांच्या सुधारणेची, त्याच्यामध्ये प्रथम गोष्ट होती तथागत गौतम बुद्धांनी समाजातील व्यक्तींना त्यांचं जीवन जगत असताना सर्वोच्च कसोटी दिली की मी माझं जीवन जगत आहे, माझी काया वाचा आणि मन आहे हे सार्थक होतंय का नाही होत, हे याच्यासाठी विशुद्ध जीवन जगण्यासाठी एक सर्वोच्च कसोटी तथागत गौतम बुद्धांनी मांडली. चांगल्या आणि विशुद्ध जीवनाचा अंतर्भाव स्वभावामध्ये झाला पाहिजे. स्वभाव नेमका काय असतो याचं प्रोफेसर डायसीचं उदाहरण मी वारंवार ह्या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेलं आहे. कृपया एक लेख लिहिलेला आहे, तो लेख आपण नजरेखालून घालावा की स्वभाव नेमका काय करू शकतो. तर स्वभावामध्ये तो झाला पाहिजे यासाठी केवळ दुसऱ्याला सांगणं नव्हे तर स्वतःच एक उदाहरण म्हणून तथागतांनी स्वतःला प्रस्तुत केलं. उच्च प्रतीचं विशुद्ध जीवन याचं मॉडेल तथागतांनी स्वतः त्याचं मार्गक्रमण करून सर्वांसमोर प्रस्तुत केलं. ब्रह्मजाल सुत्ताचं बाबासाहेबांनी उदाहरण दिलं आणि पवित्र जीवनाचं उदाहरण सांगताना पंचशील असेल, दशशील असेल, 10 पारमिता असतील, अष्टांगिक मार्ग असेल, याच्यापैकी पंचशील जे होतं बाबासाहेब सांगतात की तो एक मापदंड होता, है ना, मोराल कोड होता, मोराल कोड, ज्याच्या आधारे स्त्री आणि पुरुषांनी आपली कर्म, आपली कृती आणि आपला विचार जे माइंडमधून येतो तो रेग्युलेट करावा, नियंत्रित करावा. ते नियंत्रण करण्याचा जो मापदंड होता ते मापदंड म्हणजे पंचशील. हे तथागत गौतम बुद्धांनी, म्हणजे बघा, आर्य सभ्यता गर्ततेमध्ये गेली होती, विकृत झाली होती, वाईट चालीरीती शिरल्या होत्या. दारू, जुगार, व्यभिचार, स्वैराचार, वर्गयुद्ध, यज्ञ, इनिक्वॅलिटी. तर तथागतांनी काय दिले? मापदंड दिला, जीवनाचा मापदंड. पुढे बाबासाहेब सांगतात की यातील जो सिद्धांत होता नॉट टू किल, पाणाती पाता वेरमणी, सिखाबदंग समाधी आम्ही आपण जे म्हणतो, याचा हे जे सिद्धांत तथागतांनी मांडला, यामुळे ही जी यज्ञ संस्कृती होती, कर्मकांड होतं, ते कर्मकांड बंद होण्यासाठी हे फार मोठं कारण घडलेलं आपल्याला आढळेल. बाबासाहेब सांगतात की मोरल लाईफ बिगॅन विथ नॉलेज अँड एंडेड विथ विजडम. तथागतांचे वाक्य, अतिशय सुंदर वाक्य बाबासाहेबांनी या ठिकाणी उद्धृत केलेलं आहे की जे नैतिक जीवन व्यक्तीचं असतं ते नैतिक जीवन ज्ञानानं सुरू होतं आणि ते नैतिक जीवनाचा जो समापन आहे, तिची जी इति कर्तव्यता जे आपण म्हणतो, तिची फलश्रुती जी आहे, ती फलश्रुती प्रज्ञेमध्ये आहे, विजडममध्ये आहे. तर पाणाती पाता नॉट टू किलचा जो सर्वात मोठं कारण ठरलं ते यज्ञ व्यवस्था, यज्ञ संस्था बंद करण्यासाठी ते कारणीभूत ठरलं. बाबासाहेब पुढे सांगतात की ही जी श्रमण संस्कृती तथागतांनी तिचं जे स्वरूप बदललं, त्यामुळे आर्य लोकांचे जे पुढारी होते, आर्यांची जी सभ्यता होती, त्या सभ्यतेमध्ये हळूहळू बदल होण्यास सुरुवात झाली. आर्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अनेकांचे कान टवकारले जातील आणि अनेक जण सांगतात की बाबासाहेब म्हणाले आर्य तर इथलेच होते, शूद्रपूर्वी कोण होते, होर द शूद्राज, याचा ग्रंथाचं अनेक लोक, आता ते चुकीचं विश्लेषण असतं त्यामुळे त्याच्यामध्ये पडणार नाही. परंतु मी तुमच्यासमोर एक महत्त्वाचा मुद्दा ठेवू इच्छितो, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्य लोकांचे 2 गट होते हे मांडलेलं आहे.
ते आपल्याला खंड क्रमांक 7 मध्ये उपलब्ध आहे अस्पृश्य मूळची कोणमध्ये. आणि हे ऋग्वेदिक आर्य अथर्ववेदिक आर्य यांच्यामधला जो झगडा होता त्या झगड्यातून जी आर्य सभ्यता बनली होती त्या आर्य सभ्यतेचं जे विकृत व्यवस्था होती त्याच्या विरोधामध्ये ही श्रमण संस्कृती श्रमणांचं हे कार्यक्रम सुरू होता. अनेक बांधवांच्या मनामध्ये प्रश्न असतो की वर्धमान महावीर परमपूजनीय वर्धमान महावीर यांचं कार्य नेमकं काय. तर हे समजण्यासाठी आपण एक लक्षात घ्या की ही लढाई 2 छावण्यामधील लढाई आहे. एक छावणी आर्य ब्राह्मणांची छावणी आहे आणि दुसरी छावणी ही श्रमण संस्कृतीची छावणी आहे. श्रमण संस्कृतीच्या छावण्या ज्या आर्य सभ्यतेच्या ह्या विकृतीच्या विरोधामध्ये उभ्या राहिल्या होत्या त्या एकूण 62 होत्या. बौद्ध छावणी 63वी आणि 63वी बौद्ध छावणी बनल्याच्या नंतर बौद्ध छावणीच्या विरोधामध्ये ब्राह्मण धर्मांनी स्वतःच्या 6 छावण्या बनवल्या. हा देखील इतिहास आपल्याला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. याबद्दल मी आपल्यासमोर येत्या काळामध्ये नक्कीच विवेचन मांडण्याचा प्रयत्न करेन. बाबासाहेब सांगतात की विशुद्ध जीवनासाठी जी कसोटी मांडली यज्ञ आहे, यज्ञाच्या विरोधामध्ये जातकमाला असेल, कूटदंत सुत्ता असेल, वर्णव्यवस्था कशा पद्धतीनं अमानवीय आहे ही माणसाच्या कल्याणाची नाही. चातुर्वर्ण्यामध्ये व्यक्तींना म्हणजे 4 शिक्क्याखाली त्याला बद्ध करणे ही एक प्रकारची विकृती आहे. आणि ही विकृती नेमकी कशी तांबट्ट सुत्ता असेल, थेरी गाथा असेल याच्यामध्ये आपल्याला हे आढळेल. शिक्षणाची व्यवस्था लोहीची सुत्ताच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध शिक्षण व्यवस्थेवरती या ठिकाणी भाष्य केलेलं आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीनं प्रकरण 4 अतिशय महत्त्वाचं आणि त्यामध्ये जे सुत्त दिलेले आहेत ते सुत्त आपण पूर्णपणे वाचावे अशी मी आपल्याला विनंती करतो. आता प्रकरण 5 आपण बघूया. प्रकरण 5 जे आहे त्या प्रकरण 5 जे टायटल आहे ते अतिशय स्पष्ट आहे. डिक्लाइन अँड फॉल ऑफ बुद्धिझम. याचा मराठी अनुवाद होतो ऱ्हास आणि पाडाव. डिक्लाइन जे आहे ऱ्हास जो आहे बौद्ध धर्माचा त्या ऱ्हासाचं कारण वेगळं आणि जो पाडाव झाला जो फॉल झाला त्या फॉलचं कारण वेगळं हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. ना तर अनेक जण डिक्लाइन आणि फॉल एकच आहे असं काहीतरी डोक्यात ठेवतात. तर माझी आपल्याला विनंती की बाबासाहेब आंबेडकर शब्द अतिशय सूक्ष्म त्याचा अर्थ असतो तो आपण ध्यानात घेऊन हे ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. तर ऱ्हासाचं कारण वेगळं, पाडावाचं कारण वेगळं. पाडावाचं कारण बाबासाहेब सांगतात हे जे सेंट्रल एशियन टोळ्या होत्या ह्या सेंट्रल एशियन टोळ्यांनी जे आक्रमण केलं त्या आक्रमणामुळे पाडाव झाला. परंतु पाडाव का झाला कारण त्याच्या आधी ब्राह्मण धर्म विरुद्ध बौद्ध धर्म हा जो जीवघेणा संघर्ष होता मॉर्टर कॉन्फ्लिक्ट होतं. त्या मॉर्टर कॉन्फ्लिक्टमध्ये बौद्ध धर्माचा ऱ्हास करण्यात आला आणि तो ऱ्हास झाल्यामुळे बौद्ध धर्माची शक्ती जी होती ती समाप्त झाल्यामुळे सेंट्रल एशियन टोळ्यांना बौद्ध धर्माचा पाडाव करणं सोपं झालं. बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारताचा इतिहास जर आपल्याला कळायचा असेल तर चुकीची संकल्पना आपल्या डोक्यात जी आहे ती काढावी लागेल, खरी संकल्पना जी आहे ती टाकावी लागेल. भारताचा प्राचीन इतिहास जर कळायचा असेल तर बाबासाहेब सांगतात एक भारत नाही, भारतामध्ये एक सभ्यता नाही, युनिटी इन डायव्हर्सिटी हे अतिशय फाजील विचार आहे. बाबासाहेब सांगतात 3 भारत होते, पहिला ब्राह्मण भारत, दुसरा बौद्ध भारत आणि तिसरा हिंदू भारत. आणि ह्या 3 भारताचं जेव्हा आपण ह्या पद्धतीनं परिशीलन करू, विवेचन करू, संशोधन करू तेव्हा आपल्यासमोर ही कारणमीमांसा आपल्यासमोर आढळेल, येईल, लखप्रकाश आपल्यासमोर पडेल की नेमकं भारतामध्ये होतंय काय. तथ्य काय आहे तर जे वायुमंडल होतं परिस्थिती अशी होती की बौद्ध धर्माचा पाडाव झाला परंतु ब्राह्मण धर्माचा पाडाव मात्र झाला नाही. ती परिस्थिती नेमकी काय तर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की ज्या बौद्ध धर्माने क्रांती केली त्या क्रांतीच्या नंतर प्रतिक्रांती केली पुष्यमित्र शुंगाने आणि त्या प्रतिक्रांतीमुळे काय झालं तर पहिली गोष्ट घडली, शासनाचा पाठिंबा जो होता, सपोर्ट ऑफ द स्टेट
तो सपोर्ट ऑफ द स्टेट समाप्त झाला आणि हा सपोर्ट ऑफ द स्टेट समाप्त झाल्यामुळे काय घडलं तर बौद्ध धम्म हा वाऱ्यावरती फेकण्यात आला आणि ब्राह्मण धर्माला त्या त्या राजांनी राजाश्रय दिल्यामुळे ते लोक सुरक्षित राहिले. अनेकांचा असा आरोप आहे की भारतावरती हे जे इस्लामी आक्रमण झालं, सेंट्रल एशियन टोळ्यांचं भारतामध्ये विजय झाला, विजय पताका पसरली, याचं कारण ते म्हणतात की बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्माने अहिंसा शिकवली आणि अहिंसेमुळे बौद्ध धम्माच्या भारत हा यांचा गुलाम बनला, असं काही मरकटछाप लोक आपल्या समाजामध्ये पसरवण्याचं काम करतात. याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे दिलेलं आहे. बाबासाहेब सांगतात की हे जेव्हा आक्रमणं झाली त्या आक्रमणाच्या काळामध्ये भारतातला जो बौद्ध धम्म होता तो बौद्ध धम्म ऱ्हासाला लागला होता आणि जिकडे तिकडे ब्राह्मणशाही प्रस्थापित झाली होती. आणि बाबासाहेबांनी याचं उदाहरण, याचं पुराव्यासकट उदाहरण दिलं. ते कसं, तर उत्तर भारतामध्ये जेव्हा हा जो इब्न कासिम होता यानं आक्रमण केलं तेव्हा सिंधचा राजा जो दाहिर होता तो ब्राह्मण होता. पंजाबमध्ये जे राजा होता 880ला, इसवी सन 880, तो ललीय ब्राह्मण होता. इसवी सन 880 ते 1021 पर्यंत त्याचं राज्य टिकलं होतं. मध्य भारतामध्ये हा जो जेव्हा गझनी वगैरे घुसले ना त्यावेळेस मेवाड असेल, सांभर असेल, धार असेल, बुंदेलखंड असेल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा भाग, ह्या ठिकाणी ब्राह्मणवादी राजपूतांचं राज्य होतं. पूर्व जो भारत होता म्हणजे बंगालमध्ये जर आपण बघाल तर पश्चिमेकडे पाल राजे हे ब्राह्मण धर्माचे होते आणि पूर्वेकडे पूर्व बंगालमध्ये सेन राजा जो होता हा देखील ब्राह्मण राजा होता. दक्षिण भारतामध्ये आपण जर जाल तर दख्खन असेल, दख्खनमध्ये चालुक्य, दक्षिणेमध्ये चोल, कोकणमध्ये शिलाहार, पूर्व किनाऱ्यावरती बाबासाहेब सांगतात त्रिकलिंग जे गंग होता तो म्हणजे इसवी सन 1000 ते इसवी सन 1200 हे जे मोहम्मद गझनी वगैरे वगैरे यांची नावं घेऊन सांगतात. यांनी जेव्हा भारतावर आक्रमण केलं तेव्हा भारतामध्ये बौद्ध धर्म नव्हता, तेव्हा ब्राह्मण धर्म होता. आणि ह्या ब्राह्मण धर्माच्या राजांना, या ब्राह्मण धर्माच्या त्रेवर्णिकांना ह्या सेंट्रल एशियन टोळ्यांनी मारून ह्या ठिकाणी राज्य प्रस्थापित केलं. परंतु स्वतःची चूक लपवण्यासाठी, ही लाज त्यांना वाटते, त्यामुळे हे काय करतात की सगळं खापर भारत गुलाम होण्याचं बौद्धावर फोडतात. परंतु इतिहास मात्र दुसरं सांगतो. असंही चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे काय झालं तर चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे भारताच्या सुरक्षेचं जबाबदारी मुठभर क्षत्रियावरती पडली. क्षत्रिय मेले म्हणजे भारताची तलवार मेली. इतर लोकांना शस्त्र उचलायचा अधिकार नसल्यामुळे देखील भारत गुलाम बनला. याचं कारण देखील ब्राह्मण धर्म आहे, हे देखील ह्या ठिकाणी स्पष्ट आपल्यासमोर झालं पाहिजे. सपोर्ट ऑफ द स्टेट, शासनाचा पाठिंबा संपला आणि म्हणून बौद्ध धर्माचा पाडाव झाला. दुसरं जे होते त्या बौद्ध भिक्खूंची कत्तल करण्यात आली आणि कत्तल केल्यामुळे भारतातून बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला आणि नंतर पाडाव झाला. जे उपासक होते त्यांनी तुटपुंजा साधनाच्या माध्यमातून देखील टिकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तुटपुंज साधन असल्यामुळे तो टिकाव धरू शकले नाही. हे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी आदरणीय हरप्रसाद शास्त्री यांचं उदाहरण देऊन ह्या ग्रंथामध्ये सप्रमाण सिद्ध केलं आपल्याला आढळेल. बाबासाहेब सांगतात की बौद्ध भिक्खूंची कत्तल होणे हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचं कारण का होतं, याचं कारण आहे. रामकृष्ण भांडारकर यांनी पुरोहित वर्ग जो आहे, ब्राह्मण जो आहे, ब्राह्मणांच्या कुटुंब व्यवस्थेचं विश्लेषण केलेलं आहे. भांडारकर म्हणतो की ब्राह्मणांचं प्रत्येक कुटुंब एक एक वेदाला वाहून घेतलेलं आहे. गृहस्थ असेल आणि भिक्षुकी करणारा असेल, गृहस्थ हा भिक्षुक बनण्यासाठी त्याला केवळ काही मंत्र शिकावे लागतात. तो झाला भिक्षुक. म्हणजे भिक्षुक जर गेले तर भिक्षुकाची जागा घेण्यासाठी गृहस्थ तयार होते. परंतु बौद्ध धर्माचं जी बांधणी आहे, जो आराखडा आहे, त्या आराखड्यामध्ये भिक्खू बनावं लागतं आणि भिक्खू बनण्यासाठी 25 वर्षाची ट्रेनिंग होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंड क्रमांक 18 भाग 3 मध्ये
आपण जर बघाल तर पृष्ठ क्रमांक 235 वर हे दिलेलं आहे, तर आपण बघून घ्यावं. तर 25 वर्ष लागायची पृष्ठ क्रमांक 481 वरती ट्रेनिंग घेण्यासाठी, म्हणजे भिक्खू बनण्यासाठी. आणि जेव्हा तावून सुलाखून जो व्यक्ती जेव्हा निघायचा बाहेर तेव्हा तो भिक्खू बनायचा. आणि जे उपासक असायचे, उपासक त्रिपिटक अट्टकथा वाचू शकत नसायचे, त्यांना तेवढा वेळही नसायचा. आणि म्हणून भिक्खू गेले तर उपासक त्यांची जागा घेऊ शकत नव्हते. आणि म्हणून बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला, असं बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी अधोरेखित केलं. मला ह्या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा तो असा, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी बौद्ध धर्माच्या आकृतिबंधामध्ये, संघटनेमध्ये जी एक लॅक्युना राहिला होता की भिक्खू गेल्यानंतर उपासक वाऱ्यावर गेले, म्हणून भिक्खू जर गेले तर भिक्खूंची जागा घेण्यासाठी एक व्यवस्था असली पाहिजे. आणि ती व्यवस्था म्हणजे बौद्धाचार्य. आणि बौद्धाचार्याची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि नंतर आदरणीय यशवंतराव आंबेडकर साहेबांनी आपल्या समोर मांडलेले आहे. हे बौद्धाचार्य काय आहे? तर बौद्धाचार्य म्हणजे असा व्यक्ती, असा कॅन्डिडेट जर भिक्खू नसेल तर त्यांची तू जागा घेऊ शकतो. अर्थात ती परिपूर्ण नाही, त्या विषयावरती मी नंतर कधी आपल्यासोबत चर्चा करेन. परंतु तुर्तास एवढं लक्षात घ्यावं की भिक्खू संपले, भिक्खूंना मारण्यात आलं. पुष्यमित्र शृंगाने तर भिक्खूच्या एका मस्तकासाठी 100 सुवर्णमुद्रा जाहीर केल्या होत्या. असे हे बदमाश, अशी ही अमानवी टोळी होती, हिंसक टोळी होती, रानटी टोळी होती. या लोकांनी धर्मामध्ये विशुद्ध जीवन जगणाऱ्या ह्या परमपूजनीय भिक्खू संघाची कत्तल केल्यामुळे भारतामधून बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला. तिसरं कारण बाबासाहेब सांगतात, उपासकांचा भयंकर असा छळ ह्या लोकांनी केला. ब्राह्मण धर्माचे जे राज्य होते त्या राजांनी उपासकांचा एवढा भयंकर छळ मांडला. बौद्ध धर्माची जी क्रांती होती त्या क्रांतीमुळे ब्राह्मण धर्मीयांचं जे राजपाट गेला होता, त्या राजपाट गेल्यामुळे त्यांच्या मनामध्ये बौद्ध धर्माबद्दल जी आढी होती ती आढीचं शमन करण्यासाठी त्या लोकांनी उपासकांचा अतिशय छळ करणं सुरू केलं. ह्या छळाचं उदाहरण प्राचीन भारतात सोडा, आत्ता देखील छळाचं उदाहरण होतं. 14 ऑक्टोबर 1956ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली तर खेड्याखेड्यामध्ये ज्या महार जातीतील लोकांनी, आमच्या पूर्वजांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचा कसा छळ मांडण्यात आला होता, कसा बहिष्कार टाकण्यात आला होता, हे आत्ताचं उदाहरण आहे 1956चं. फार प्राचीन काळामध्ये जाण्याची देखील आपल्याला आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने जे गृहस्थ लोक होते, उपासक होते, त्यांचा छळ ह्या लोकांनी मांडला. आणि या छळवणुकीपासून मुक्त होण्यासाठी ह्या लोकांनी आणि ह्या उपासकांनी काय काय केलं, जी गोष्टी केल्या, त्यामुळे देखील बौद्ध धर्माचा भारतातून पाडाव झाला. हे देखील बाबासाहेबांनी या ठिकाणी मांडलेलं आपल्याला आढळेल. आता ही जी प्रतिक्रांती होती, ह्या प्रतिक्रांतीचं साहित्य मला वाटतं की आता 15 मिनटं उरलेले आहेत, त्यामुळे मी 13च्या 13 प्रकरणं घेण्याच्या ऐवजी जे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे साहित्य आणि ब्राह्मणवादाचा विजय, ज्याला आपण ट्रायम्फ ऑफ ब्राह्मणिझम किंवा जे 7वं प्रकरण आहे की शासन आणि राज्यहत्या जी झाली त्याबद्दल एक थोडक्यामध्ये आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करेन. पहिली गोष्ट काय आहे, बाबासाहेब म्हणजे हे जे साहित्य असतं, साहित्य म्हणजे विचारांचं दर्पण असतं. समाज जो विचार करतो, जे लोक साहित्य लिहितात त्या लोकांचा स्वभावाचं प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटत असतं. जर आपण हे साहित्य बघाल तर पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीनंतर जे साहित्य निर्माण झालं त्यातून काही तथ्य बाहेर येतात. आणि ह्या साहित्याचा कालावधी बाबासाहेब सांगतात इसवी सन 185 पासून पुढे. तर हे साहित्य 6 वर्गामध्ये वर्गीकरण करता येतं. पहिलं मनुस्मृती, दुसरं श्रीमद भगवद्गीता, तिसरं शंकराचार्यांचं वेदांत सूत्र, 4थं महाभारत, 5वं रामायण आणि 6वं पुराण. याचे विश्लेषण करून आणि अनुमान प्रमाण आणि काही प्रत्यक्ष प्रमाण देखील बाबासाहेब आंबेडकरांनी ते कारणं आपल्यासमोर देऊन बौद्ध धर्माचा ऱ्हास कसा झाला हे देखील या साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासमोर सिद्ध केलेलं आढळेल. यामध्ये एक फॉर्म्युला, एक सूत्र बाबासाहेबांनी दिलं, ते सूत्र सांगून मी पुढे जातो. ते सूत्र असं,
की बाबासाहेब आंबेडकर सांगतात प्रतिक्रांती जी पुष्यमित्र शृंगाची झाली त्या प्रतिक्रांतीचं कॉन्स्टिट्यूशन, कायद्याची संहिता, ती जी संहिता होती ती म्हणजे मनुस्मृती. दुसरं बाबासाहेब सांगतात त्या प्रतिक्रांतीच्या तत्वज्ञान जे प्रतिक्रांतीचं होतं त्या तत्वज्ञानाचं सुरक्षा कवच म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि तिसरं बाबासाहेब आंबेडकर सांगतात की हा प्रतिक्रांतीचं बायबल हे मूळ धर्मग्रंथ म्हणजे जैमिनीची पूर्वमीमांसा. अशा पद्धतीनं हे त्रिस्तरीय असं हे साहित्य आपल्याला दिसेल. म्हणजे मनुस्मृती, त्यांचं कायद्याची संहिता, कॉन्स्टिट्यूशन या प्रतिक्रांतीचं, भगवद्गीता ही त्या तत्वज्ञानाचं सुरक्षा कवच, आणि तिसरं याचा धर्मग्रंथ जो मूळ धर्मग्रंथ आहे तो म्हणजे जैमिनीची पूर्वमीमांसा. तर हे जे सूत्र बाबासाहेबांनी दिलं आणि मनुस्मृती जाळली, तर त्यातून आपण समजून घ्या की आपल्यासाठी कोणता कार्यक्रम आता उरलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर 7व्या प्रकरणामध्ये हे जे ट्रायम्फ ऑफ ब्राह्मणिझम, ब्राह्मणवादाचा जो विजय झाला, बर्थ ऑफ काउंटर रेव्होल्युशन, प्रतिक्रांतीचा जन्म झाला, याबद्दल ह्या ठिकाणी मांडणी बाबासाहेबांनी केलेली आहे. बाबासाहेब सांगतात की भारताला लोक म्हणतात की भारत म्हणजे धर्मभूमी आहे, धर्मांची भूमी आहे, लँड ऑफ रिलिजन. बाबासाहेब म्हणतात की हे अर्धसत्य आहे. भारत धर्मांची भूमी आहे खरं आहे, परंतु अर्धसत्य आहे. बाबासाहेब सांगतात पूर्ण सत्य काय आहे? पूर्ण सत्य आहे भारत हा युद्धजन्य धर्मांची भूमी आहे. इट इज अ लँड ऑफ वॉरिंग रिलिजन. हे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकरण क्रमांक 7 मध्ये हे अतिशय स्पष्टपणे अधोरेखित केलेलं आपल्याला ह्या ठिकाणी आढळेल. आणि बाबासाहेब सांगतात की भारताचा जे राजकीय इतिहास आहे, भारत जो गोल्डन आपण ज्याला म्हणतो सोने की चिडिया, आपण लहानपणापासून ते गाणं ऐकलं, हा नेमका कधी होता? तर बाबासाहेब सांगतात फक्त दोनदा. एक मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये, सम्राट अशोकांच्या काळामध्ये, चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये, आणि पहिला जो भारत सोने की चिडिया होता तो म्हणजे नागवंशीयांच्या राज्यामध्ये. राजकीय जो भारताचा इतिहास आहे तो बाबासाहेब आंबेडकर सांगतात की अनार्य जे होते, नागवंशीय जे होते, त्यांच्यापासून सुरू होतो. इसवी सन पूर्व 642 मगधमध्ये पराक्रमी शिशुनाग, हा जो शिशुनाग होता, हे 642 पासूनचा जो इतिहास आहे तो म्हणजे भारताचा हा खरा इतिहास आहे असं बाबासाहेब सांगतात. की मग हा काळ बाबासाहेब 642 इसवी सन पूर्व ते मौर्य साम्राज्याच्या इसवी सन पूर्व 185 पर्यंत घेऊन येतात. आणि बाबासाहेब सांगतात की ह्या कालावधीमध्ये आणि नंतरच्या कालावधीमध्ये जे काही क्रांती प्रतिक्रांतीचं गोष्ट घडली, त्यामुळे काय झालं तर बौद्ध धर्माच्या क्रांतीमुळे ब्राह्मण धर्माचं जे राजाश्रय होता, त्यांचा जो पॅट्रोनेज होता, त्यांचा जो व्यवसाय होता, तो व्यवसाय समाप्त झाला. आणि तो समाप्त झाल्यामुळे बौद्ध धर्माचा पाडाव हा एकमेव हेतू डोक्यामध्ये ठेवून शुंग जे होते, पुष्यमित्र शुंग हा सामवेदी ब्राह्मण, आपल्याला आश्चर्य वाटेल, हे जे RSS जी टोळी आहे, ही टोळी सकाळी सकाळी एक प्रातस्मरणीय गाणं म्हणते. त्या गाण्यामध्ये पुष्यमित्र शुंगाचं नाव घेते. आता ते संस्कृतमध्ये काय आहे मी सांगत नाही, परंतु RSSचा जो सुप्रीमो आहे आणि RSSचे जे काही गुलाम लोक आहेत, ते गुलाम लोक रोज सकाळी प्रातस्मरणीय जे त्यांचं गाणं असतं, त्या गाण्यामध्ये रोज सकाळी पुष्यमित्र शुंगाचं नाव घेतात. हा पुष्यमित्र शुंग जो सामवेदी ब्राह्मण होता, बाबासाहेब आंबेडकर सांगतात की त्याच्या डोक्यामध्ये 2 हेतू होते की बौद्ध धर्मानं जे आमचं ब्राह्मणांचं, जे आमचं आर्य सभ्यतेचं वाटोळं केलं क्रांती करून, त्या बौद्ध धर्माचा डेस्ट्रॉय करणं, समाप्त करणं, हा एक हेतू. आणि दुसरा हेतू जो ब्राह्मण पुरुष आहे त्या ब्राह्मण पुरुषाला सार्वभौम करणं, हे 2 उद्दिष्ट ठेवून पुष्यमित्र शुंगाने प्रतिक्रांती केली असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकरण क्रमांक 7 मध्ये सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. हे आपण मुळात वाचणं फार आवश्यक आहे.
सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस बाबासाहेबांनी परिस्थितीजन्य पुरावे देखील या ठिकाणी दिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचं जर आपण वाचन करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते, आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि कायद्याच्या माध्यमातून जेव्हा आपण बघतो लॉ ऑफ एव्हिडन्स जर आपण बघाल तर हा सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी पुष्यमित्र शृंगाची जी प्रतिक्रांती होती ती केवळ एका राजानं दुसऱ्या राजाला मारणं असं नव्हतं. ती सत्तेसाठीची लढाई नव्हती, संपत्तीसाठीची लढाई नव्हती. ती लढाई दोन सभ्यतेतील, दोन धर्मातील लढाई होती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट ए मॉर्टल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्मातील जीवघेणा संघर्ष म्हणजे भारताचा इतिहास आहे. हे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ठिकाणी आपल्याला अधोरेखित केलेलं दिसेल. मनुस्मृतीमध्ये जे हेरेटिक लोक आहेत तर कुल्लुक भटाचं जे भाष्य आहे त्या भाष्यामध्ये कुल्लुक भट म्हणतो हे जे हेरेटिक आहेत, हे जे पाखंडी लोक आहेत, ते पाखंडीचा अर्थ बौद्ध. म्हणून मनुस्मृतीमध्ये असेल किंवा गीतेमध्ये असेल किंवा अनेक ब्राह्मणांच्या साहित्यामध्ये असेल, हे साहित्याचं निर्माण बौद्ध धर्माचा ऱ्हास करण्यासाठी झालं होतं असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं. आता ह्या प्रतिक्रांतीनंतर काय घडलं भारतामध्ये तर प्रतिक्रांतीनंतर ब्राह्मण लोकांनी सप्तसूत्री कार्यक्रम लागू केला. ती सप्तसूत्री मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो कारण मला वाटतं माझा वेळ संपलेला आहे. आणि आत्ता केवळ आपली 7 प्रकरणं झालीत, एकूण 13 प्रकरणं आहेत. मला वाटतं की पुढील भागामध्ये जर कधी आपल्याला वेळ भेटला तर मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. तर प्रतिक्रांतीनंतर हा जो ब्राह्मणवाद होता, ब्राह्मणिझम होता, ह्या ब्राह्मणिझमनं केलं काय तर बाबासाहेब सांगतात की ही 7 सूत्र सप्तसूत्री कार्यक्रम लागू केला. पहिलं, ब्राह्मणाला शासन करण्याचा आणि राज्यहत्या करण्याचा अधिकार प्रदान केला. पूर्वी काय होतं, आर्य सभ्यतेचा कायदा होता केवळ क्षत्रियच राजा बनू शकतो. परंतु प्रतिक्रांतीनंतर हा कायदा मोडण्यात आला. कारण बाबासाहेब सांगतात की पुष्यमित्र शृंगाच्या डोक्यामध्ये 2 हेतू होते. पहिलं बौद्ध धर्माचा पाडाव आणि दुसरा हेतू होता ब्राह्मण पुरुषांना सार्वभौम बनवणे. आणि म्हणून क्षत्रियांचा अधिकार देखील ह्या लोकांनी काढून घेतला. हे पहिलं कार्यक्रम त्यांनी लागू केला. दुसरं, ब्राह्मणाला विशेष अधिकार प्राप्त वर्ग बनवला. तिसरा कार्यक्रम, वर्णव्यवस्था जी होती चातुर्वर्ण व्यवस्था, ह्या चातुर्वर्ण व्यवस्थेचं जातीमध्ये रूपांतरण केलं, विकृत रूपांतरण केलं. चौथं, विविध जाती ज्या आहेत त्या विविध जातीमध्ये भांडणं लावली आणि समाजद्रोही भावना निर्माण केली. मला ह्या ठिकाणी एक मुद्दा सांगायचा तो असा की शहरामध्ये राहणारे आमचे जे बांधव आहेत, मग ते शेड्यूल कास्टचे असतोत की ओपन जनरल कॅटेगरीचे असतात, ते सांगत राहतात की आता कुठं भांडण राहिले. मी ह्या भावांना, बंधू भगिनींना सांगू इच्छितो की अस्सल भारत जर आपल्याला बघायचा असेल तर थोडं खेड्यामध्ये या, खेड्यामध्ये. आणि खेड्यामध्ये आल्याच्या नंतर जाती जातीमध्ये कशी समाजद्रोही भावना आहे, कशा पद्धतीनं भांडण आहे, याचं उघड स्वरूप आपल्यासमोर दिसेल. आपण जरा खेड्यामध्ये येऊन बघा काय परिस्थिती आहे. अल्पसंख्य असलेल्या अस्पृश्यावरती, शेड्यूल कास्टच्या त्या वस्तीवरती आणि बहुसंख्याक जनरल वस्ती, इतर ओबीसी यांच्यामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी झगडा होतो, हे मला वाटतं शहरामध्ये राहणाऱ्या ह्या महानुभावांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. 5वा कार्यक्रम काय लागू केला तर शूद्र आणि स्त्रियांचा दर्जा नीचतम, म्हणजे नीच करणे वेगळं, बाबासाहेब सांगतात नीचतम केला, नीचतम. 6वा कार्यक्रम लागू केला क्रमिक असमानता, ग्रेडेड इनइक्वॅलिटी. 7वा कार्यक्रम बाबासाहेब सांगतात की प्रतिक्रांतीनंतर काय लागू केला तर जी पारंपरिक आणि परिवर्तनशील समाजव्यवस्था होती त्या व्यवस्थेला, समाजव्यवस्थेला कायद्यानं अपरिवर्तनशील आणि कडक बनवलं. अशा पद्धतीने हे सप्तसूत्री लागू करून ब्राह्मणवादांनी स्वतःचे जे मुळं आहेत हे भारतामध्ये रोवण्याचं काम केलं.
मागे मी एक संकल्प केला होता की 1 एप्रिल ते 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध मत जे बाबासाहेबांचे होते ते मांडण्याचा मी त्या लेखामध्ये प्रयत्न केला. ते मांडत असताना क्रांती प्रतिक्रांतीमधील हा जो कार्यक्रम होता 3ऱ्या नंबरचा, सप्तसूत्रीमधील 3री सूत्री जी होती की वर्णाचं विकृत जातीमध्ये रूपांतरण करणं, याचा एक डायग्राम बनवला होता. तो कसा बनवला तर हा डायग्राम आपल्यासाठी मी या ठिकाणी देत आहे. इथे हा विस्तार नाही, किंतु आपण मी जो लेख दिला आहे त्या लेखामध्ये आपण बघू शकाल की बाबासाहेब सांगतात की वर्णव्यवस्था अगोदर ज्या मुद्द्यावरून ठरवायचे ते ठरवण्यामध्ये टप्प्याटप्प्यानं बदल होत गेला आणि तो बदल जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे. आणि मनू हा जो मनुस्मृतीचा जो सुमती भार्गव नावाचा ब्राह्मण होता त्याला ते माहीत होतं आणि कशा पद्धतीनं वर्णव्यवस्थेचं विकृत जातीव्यवस्थेमध्ये रूपांतरण केलं याची बाबासाहेब आंबेडकर 3 टप्पे मांडतात. पहिला टप्पा मनवंतर व्यवस्था, दुसरा टप्पा आचार्य गुरुकुल व्यवस्था आणि तिसरं बाबासाहेब सांगतात की हेरिडिटरी वंशपरंपरागत वर्णव्यवस्था. आणि बाबासाहेब सांगतात की उपनयनाचा जी मुंज करतात, जे जानवं घालायचा जो कार्यक्रम असतो तो अधिकार पूर्वी आचार्याला होता, जो गुरु असतो त्याला. तो अधिकार त्याच्याकडून काढून घेण्यात आला आणि तो अधिकार फादर त्याच्या वडिलाकडे सुपूर्द करण्यात आला. आणि म्हणून तो जो फादर होता तो स्वतःचा वर्ण अर्थात स्वतःच्या मुलाला देणार. आणि म्हणून जेव्हा ही वर्णव्यवस्था वंशपरंपरागत बनली तेव्हा तिचं विकृत जातीव्यवस्थेमध्ये रूपांतरण झालं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक उदाहरणं देऊन ह्या प्रकरणामध्ये सिद्ध केलेलं आपल्याला आढळेल. ब्राह्मणाला बाबासाहेब सांगतात विशेष अधिकार प्राप्त वर्ग केला, म्हणजे त्याला प्रिव्हिलेजेस, काही विशेष अधिकार आणि काही इम्युनिटीज, म्हणजे कुठलाही कायद्याचं समाजातील काही प्रथा परंपरेचं जर उल्लंघन केलं तर त्याला दंड द्यायचा नाही, तर त्याला इम्युनिटी होती. मग ती काय होती? निर्बंधापासून मुक्तता, कायद्यासमोर असमानता निर्माण करणं. यातून काय झालं तर मक्तेदारी स्थापन केली, त्याची सुटका कर जो असतो टॅक्स भरणं, टॅक्सपासून त्याची सुटका केली. दंड जो असतो त्याच्यापासून सुटका केली. दान केवळ ब्राह्मणाला दिलं जावं, इतर कोणीही त्यासाठी पात्र नाही, अशा पद्धतीनं प्रायश्चित्ताची भूमिका आणली आणि असा हा खास हक्क असलेला एक वर्ग निर्माण केला. हे प्रतिक्रांतीनंतर घडलेलं आपल्याला दिसेल. बाबासाहेब सांगतात यामुळे काय झालं, या जाती व्यवस्थेमुळे हे राष्ट्र बनलं नाही. म्हणजे आज जर म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे, ज्या संस्कृतीनं ज्या सभ्यतेनं ह्या भारताला राष्ट्र होण्यापासून रोखलं, त्याच सभ्यतेचे आजचे पुढारी राष्ट्रभक्ती राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती राष्ट्रवाद बोंबलत फिरतात. याच्यापेक्षा सर्वात मोठी शोकांतिका किंवा याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट जगात कुठली नसावी. भारताला राष्ट्र आणि भारतामध्ये नॅशनलिझम राष्ट्रवाद निर्माण होण्यापासून जर कोणी रोखला असेल ते ब्राह्मण धर्मानं रोखलेलं आहे, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. ते कसं तर बाबासाहेबांचे राष्ट्रावरचे विचार हे आपल्यासमोर आलेले नाहीत. त्यासाठी म्हणून आपण हा ग्रंथ समूळ वाचणं फार आवश्यक आहे, अशी मी परत आपल्याला विनंती करतो. जातीमध्ये भांडण केलं, सप्तबंदी लावलेली आहे, म्हणजे सप्तबंदी आपल्या सर्वांना माहीतच आहे. स्त्री शूद्रांना नीचतम दर्जा दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी राईज अँड फॉल ऑफ अ हिंदू वुमन नावाचं एक लेख लिहिला होता, प्रदीर्घ लेख आहे तो. लेख खंड क्रमांक 20 मध्ये उपलब्ध आहे. तो लेख देखील आपण वाचा की राईज अँड फॉल ऑफ अ हिंदू वुमन, हे ज्या स्त्रिया समाजाचा 50% भाग असतात, त्या स्त्रियांचं आजची ही अवस्था का झाली याला कोण जबाबदार आहे? तथागत गौतम बुद्धांनी स्त्रियांना मुक्त केलं, परंतु मनूने आणि मनुस्मृतीने त्यांना गुलाम केलं. हे बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सप्रमाण सिद्ध केलेलं आपल्याला आढळेल. क्रमिक असमानता निर्माण केली. ही क्रमिक असमानता, ग्रेडेड इनइक्वॅलिटी,
ही फार भयानक व्यवस्था आहे, ही फार भयानक प्रिन्सिपल आहे. क्रमिक असमानतेमुळं काय झालं की जे जाती जातीमध्ये विभागलेला हा जो नागवंशीय समाज आहे, भारतीय समाज आहे, हा कधीही एकवटण्यापासून याच्यावरती निर्बंध पडला. हा एकजूट होऊ शकत नाही. कारण काय होतं याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ते कारण कळण्यासाठी एक मुद्दा आपल्या डोक्यामध्ये आपण ठेवणं फार आवश्यक आहे. बोलताना आपण म्हणतो की भारतामधील सामाजिक धार्मिक व्यवस्था अशी वर्टिकल आहे, 1 2 3 4, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अस्पृश्य, आदिवासी, भटके, विमुक्त अशी वर्टिकल व्यवस्था आपण मांडतो माणसाला. परंतु बाबासाहेबांनी अशी वर्टिकल व्यवस्था आहे असं सांगितलं नाही. आपण डी ज्यूर म्हणजे आपण कायद्यानुसार असे असेल, धार्मिक कायद्यानुसार, परंतु डी फॅक्टो जर आपण वस्तुस्थिती बघाल तर वस्तुस्थितीमध्ये बाबासाहेब सांगतात की हॉरिझॉन्टल व्यवस्था आहे, हॉरिझॉन्टल. आणि हॉरिझॉन्टल व्यवस्था कशी आहे याचा देखील डायग्राम बाबासाहेब आंबेडकरांनी खंड क्रमांक 5 मध्ये दिलेला आहे. तो डायग्राम आपण मी माझ्या एका लेखात टाकलेला आहे. तो डायग्राम आपण माझ्या फेसबुक पेजवर जाऊन बघू शकता. तर ही व्यवस्था हॉरिझॉन्टल कशी आहे तर 2 वर्ग आहेत. बाबासाहेब सांगतात की 2 वर्ग आहेत भारतामध्ये. एक शासक वर्ग आणि दुसरा गुलाम वर्ग, शोषित वर्ग, शासित वर्ग. बघ हा शासक वर्ग कोण आहे तर बाबासाहेब सांगतात हा शासक वर्ग म्हणजे क्लास 1 म्हणजे उच्च जाती, द्विज, त्रैवर्णिक, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णातून उत्पन्न झालेल्या जाती, हा तिघांचा मिळून विशेष करून ब्राह्मण हा शासक वर्ग आहे, शोषक वर्ग आहे भारतामध्ये. आदरणीय मंडल सरांनी आता पाठीमागे एक पोस्ट टाकली होती. भारतामध्ये जेवढे घोटाळे झालेत, कोट्यवधी रुपयाचे, हजारो करोड रुपयाचे, हे घोटाळे करणारे, या भारताची संपत्ती, राष्ट्राची संपत्ती लुटणारे हे राष्ट्रद्रोही कोण आहेत तर हे कधीही तुम्हाला शूद्र जातीतील, भटक्या विमुक्तातील, आदिवासीतील, अस्पृश्यातील, बौद्धातील दिसणार नाहीत. तर हे कुठले दिसतील? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य त्रिवर्णातील दिसतील. ज्यांनी म्हणून भारतासोबत गद्दारी केली हे देखील कोण आहेत इथले दिसतील. याच्या आता मी डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच की बाबासाहेब सांगतात हा वर्ग 1 हा शासक वर्ग आहे. वर्ग 2 कोण आहे तर खालच्या जाती, अद्विज यांचं उपनयन होत नाही, ते शूद्र वर्णातून उत्पन्न झालेल्या जाती. वर्ग 3 कोण आहे तर हे अवर्ण. याच्यामध्ये 2 आहेत, आदिवासी आणि प्रिमिटिव्ह ट्राईब्स ज्याला आपण म्हणतो, आणि गुन्हेगार जमाती, एक्स क्रिमिनल ट्राईब्स, NT-DNT, VJNT ज्याला आपण आज म्हणतो. आणि वर्ग 4 कोणता आहे तर तो आहे अस्पृश्य, अनटचेबल्स. आता क्रमिक असमानता कशी काम करते याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. हे सांगण्या पाठीमागचं एक कारण होतं. क्रमिक असमानता असं काम करते बघा की उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, क्षत्रिय जाती ज्या आहेत त्या ब्राह्मण जातीच्या शासकाला खाली खेचण्यासाठी तयार आहेत, परंतु ते करत असताना त्या सत्तेमध्ये जो वाटा द्यायचा आहे तो वाटा शूद्र वर्ण जो 2 नंबरचा आहे त्याला देऊ इच्छित नाहीत. आता मी म्हणजे उदाहरणं मला वाटतं ह्या ठिकाणी टाळावेत, परंतु तुम्ही सुज्ञ नागरिक आहात, तुम्ही समजून घ्या. हे जे शूद्र वर्णातील जाती आहेत ह्या शूद्र वर्णातील जाती याच्यासोबत लढायला तयार आहेत, परंतु प्राप्त सत्ता संपत्तीमध्ये आदिवासी आणि भटक्या विमुक्तांना वाटा देण्यासाठी मात्र तयार नाहीत. हा देखील याच्यासोबत लढायला तयार आहे, परंतु अस्पृश्याला मात्र घ्यायला कोणीच तयार नाही, शेड्यूल कास्टला घ्यायला कोणीही तयार नाही. कारण काय? ही क्रमिक असमानता, मी तुझ्यापेक्षा मोठा, तू त्याच्यापेक्षा मोठा. म्हणजे ही व्यवस्था कशी आहे, वरच्यास माथा आणि खालच्यास लाथा, अशी ही जी समाजद्रोही भावना निर्माण करणारी व्यवस्था आहे क्रमिक असमानता. ही क्रमिक असमानता का निर्माण होते माहिती आहे? बाबासाहेब सांगतात लग्न करणं, पाहुणे मंडळी कोण, संस्कार जे 16 संस्कारापैकी किती संस्कार तुम्हाला प्राप्त होतात, कायद्यामध्ये काय आहे, असे अनेक सूक्ष्म गोष्टी आणि मोठ्या गोष्टी जर आपण बघाल
तर त्या माध्यमातून क्रमिक असमानता निर्माण केलेली आपल्याला आढळेल. यामुळे समाजामध्ये उत्साह समाप्त झालेला आहे असं देखील बाबासाहेबांनी समाजधारणा म्हणजे आपण बोलताना असं म्हणतो हे देखील मला वाटतं या ठिकाणी क्लिअर करावं. मातंग समाज, महार समाज, चर्मकार समाज, मराठा समाज, आता मला सांगा ह्या जाती आहेत का समाज आहेत? अर्थात जाती आहेत, परंतु आपण त्याला दर्जा समाजाचा देतो आणि समाज धारणेचा साठी जाती ही विकृती आहे म्हणून कमीत कमी आपण जातीला समाज बनू नये असं मला वाटतं. 130व्या जयंतीनिमित्त मी आपल्याला ह्या ठिकाणी विनंती करतो. कारण जात ही समाज धारण करण्यापासून रोखणारी व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये आणखी पोटजात म्हणजे पोटजातीचं विश्लेषण मला वाटतं करण्याची आता वेळ नाही आहे. कारण आपल्याला आणखीन सप्तसूत्रीतील 1-2 सूत्र बघायचे आहेत की बाबासाहेब सांगतात की स्वतःची जी बुद्धिमत्ता आहे ब्राह्मणांनी ती सर्व बुद्धिमत्ता स्वतःच्या स्वार्थासाठी आणि लोकांना गुलाम बनवण्यासाठी खर्च घातली. 128 स्मृत्या लिहिल्या. एकच मनुस्मृती माहिती आहे आपल्याला, याज्ञवल्क्य स्मृती, बृहस्पती स्मृती, अशा 128 स्मृत्या आहेत. आणि हे सर्व कशासाठी खटाटोप? तर ह्या समाजाला बद्ध करणे, कुठेही हलू द्यायचं नाही. याचं भांडण त्याच्यासोबत, त्याचं भांडण याच्यासोबत, त्याचं भांडण त्याच्यासोबत, अशा पद्धतीने एकमेकामध्ये ही भावना निर्माण केली समाजद्रोहाची. यासाठी म्हणून एवढं मोठं हे साहित्य निर्माण झालं आणि याच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आपल्याला आढळेल. प्रकरण क्रमांक 8 मध्ये जे बाबासाहेबांनी लिहिलं, मोराल्स ऑफ द हाऊस, हे जे घर बांधलं ब्राह्मण धर्माने प्रतिक्रांतीच्या नंतर, हे जे घर आहे, हे जी इमारत आहे, म्हणजे आपण इमारतीचं बाबासाहेबांनी वारंवार उदाहरण दिलं की हे अशी इमारत आहे की ज्यामध्ये दरवाजा आणि खिडक्या नाहीत, खिडक्या बंद आहेत. तर ह्या घराचं जे मोराल्स आहे, नैतिकता जी आहे, त्याचे जे मोराल्स आहेत, आणखीन मॉरॅलिटी आणि मोराल्स, तर ते कसे आहेत, त्याचे काय आहेत नेमके? तर बाबासाहेबांनी सांगितलं की स्मृतीवरती, धर्मसूत्रावरती आधारित आचार आणि विचार याचे मोराल्स आहेत, याचे मूळ सूत्र आहेत. त्यानंतर की यांचे जे नैतिक व्यवस्था किंवा धर्मविषयक जर आपल्याला विचार माहिती करून घ्यायचे असतील तर स्मृतींना वाचल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोण काय म्हणतो, कोण काय वागतो, याच्यापेक्षा धर्मग्रंथ काय म्हणतो, धर्मपंडित काय म्हणतात हे महत्त्वाचं आहे. म्हणून कोणी म्हणत असेल की वर्णव्यवस्था कर्मानुसार आहे आणि जन्मानुसार नाही, ते धादांत खोटं आहे. याचा काही याच्यामध्ये तथ्य नाही. हे नक्कल करायचा कार्यक्रम आहे. त्यानंतर आपण जर बघाल अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी हे अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. साहित्य जे आहे, ह्या साहित्यामध्ये भगवद्गीता, ह्या भगवद्गीतेवरती बाबासाहेब आंबेडकरांनी निबंध जो लिहिला आहे, एसेज ऑन भगवद्गीता, हे निबंध मला वाटतं प्रत्येक व्यक्तीनं वाचणं फार आवश्यक आहे. कारण गीतेचं जे विवेचन आहे ते विवेचन आपल्यासमोर अतिशय चुकीचं आलेलं आहे. अर्थात गीता देखील म्हणजे सगळीच्या सगळी गीता नाकारता येत नसते. कारण काय, गीतेचे देखील 2-3 संस्करण आहेत. प्रतिक्रांतीच्या नंतर जी मूळ गीता होती पूर्वीची, तर प्रतिक्रांतीनंतर त्या मूळ गीतेला ह्या लोकांनी विकृत केलं आणि ते विकृत कसं केलं ते देखील बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ग्रंथामध्ये आपल्याला मांडलेलं दिसेल. अशा पद्धतीनं ही प्रतिक्रांती प्राचीन भारतामध्ये घडलेली बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला ह्या ग्रंथामध्ये दिलेली दिसेल. अर्थात हे केवळ 30% आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नियोजित ग्रंथामध्ये 41 प्रकरणं होते, आपल्याकडे केवळ 13 प्रकरणं उपलब्ध आहेत, म्हणजे नियर अबाउट 31%. तर ही जी आता जो काळ आहे हा काळ प्रतिक्रांतीचाच काळ आहे. प्रतिक्रांतीनं जे काही विवेचन समोर मांडलेलं आहे त्या काळामध्येच आज देखील आपण जगत आहोत. बाबासाहेब सांगतात भारतातील नागरिक 2 गोष्टींना संचालित होतात. पहिली गोष्ट आहे भारताच्या संविधानामध्ये दिलेलं त्रिसूत्री, समता, स्वातंत्र्य, मित्रता, लिबर्टी, फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी. आणि दुसरीकडे त्याच्या ज्या जीवनाचं तत्त्वज्ञान आहे ते ब्राह्मण धर्माचं तत्त्वज्ञान,
ते तत्त्वज्ञान आहे सत्व रज तम ह्या त्रिगुणावरती आधारित. आणि त्रिगुण आणि संविधानाची त्रिसूत्री यामध्ये द्वंद्व आहे, विरोधाभास आहे, विसंगती आहे. आणि विसंगती असल्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल की हे जे फाजील लोक, बदमाश लोक भारतीय संविधानावरती तोंडसुख का घेतात, संविधानाला विरोध का करतात, ही टोळी भारतीय संविधान जाळते कशामुळे? कारण आहे त्यांचं जे जीवनाचं तत्त्वज्ञान आहे ते जीवनाचं तत्त्वज्ञान त्यांना तसं करण्यासाठी प्रवृत्त करतं. त्याचा स्वभाव तसा आहे. त्यामुळे म्हणून बाबासाहेब सांगतात की भारतीय नागरिक याला ठरवावं लागणार आहे की तो आता संविधानानं दिलेलं लोककल्याणाचं, राष्ट्राच्या हिताचं जी त्रिसूत्री आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, मित्रता, याच्यातून जो न्याय निर्माण होतो, जस्टिस निर्माण होतं, त्या जस्टिसच्या आधारावरती राष्ट्राचा निर्माण करायचं आहे का सत्वरज तमोगुणी हा ब्राह्मण धर्माच्या माध्यमातून एकदम विकृतीला पोहोचायचं आहे, हे नागरिकांनी ठरवणं फार आवश्यक आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेलं आपल्याला दिसेल. 130व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या ग्रंथाचं विवेचन आपल्यासमोर मला करता आलं, याबद्दल मी आमचे कल्याण मित्र आदरणीय प्रवीण जामनिक सरांचे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. प्रबोध टीव्हीच्या माध्यमातून अतिशय मौलिक काम त्यांनी ह्या 15 दिवसापासून व्याख्यानमालेच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देखील देतो आणि त्यांच्याप्रती मी अनेक मंगलकामना ह्या ठिकाणी व्यक्त करतो. अशाच पद्धतीनं आपण सर्वजण एकत्र राहू, अनेक विषयावरती चर्चा करू, विवेचन होत राहील. आपल्याला जर हे विवेचन आवडलं असेल तर आपल्या सर्वांना माझी विनंती की आपण जास्तीत जास्त हे शेअर करावं. आणि आपले काही प्रश्न असतील तर कृपया प्रश्न देखील आपण विचारू शकता. प्रश्नांना ह्या ठिकाणी उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. आपले काही प्रश्न असतील तर आपण डायरेक्ट मला देखील विचारू शकता. माझा मोबाईल नंबर माझ्या फेसबुक पेजवरती देखील उपलब्ध आहे. एवढं ह्या ठिकाणी मला वाटतं मी मांडावं आणि आता ह्या ठिकाणी थांबण्याची वेळ झालेली आहे. परत एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून आजचे फेसबुक लाईव्ह बघितलं. सर्वांचे आभार, धन्यवाद. जय भारत.